तुम्ही जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केलेलात तेव्हा तुम्ही असं म्हणालेलात की ग्रामीण भागाच्या विकासासाठी तुम्ही खास प्रयत्न कराल. शेती, वीज, पाणी हे 3 प्रमुख मुद्दे तुमचे असणार आहेत. आता तुम्ही इथे ह्याकडे सत्ताधारी बाकावर आलेले आहात. तर इथं आल्यानंतर म्हणून तुम्ही पहिल्या अशा काय मुद्दे घेतलेले आहेत की बाबा जेणेकरून वीज, पाणी आणि शेती ह्या मुद्द्यांना हात घालता येईल किंवा त्यासाठी म्हणून काही काम करता येईल? नाही, मुळात मी थोडा वेळ जर आपण दिला तर वीज हा माझ्या घरात माझ्याकडे ते खातं असल्यामुळं आणि थोडं खोलात गेल्यामुळे माझ्या आवडीचा विषय ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा. आणि मुळात आत्ताचे जे ऊर्जा मंत्री आहेत आणि राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत, तर एवढा बदल त्या खात्यामध्ये मला दिसतोय की पुढच्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या शेतकरीला ते जाणवतील ते बदल. आज जे सरकारच्या लेवलला जे रचनात्मक बदल, संस्थात्मक बदल महावितरणचे जे झालेले आहेत, त्याचा ते परिणाम त्याचे 1-2 वर्षांनी दिसतील. म्हणजे दिवसा वीज हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने 21व्या शतकामध्ये कृषीप्रधान महाराष्ट्रामध्ये शेतकरी रात्री वीज मिळते, रात्री पाणी धरायला जाणं हे दुर्दैव आहे. परंतु हे देवेंद्रजींनी हे इनोव्हेशन जाणलं आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसारखी योजना देवेंद्रजींच्या माध्यमातून पहिल्यांदा आली, पहिला टप्पा. आणि आता दुसरा टप्पा तर मी जरा त्या दिवशी खोलात बघितला तर निश्चितपणे या माणसाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. इतका फोकस्ड कार्यक्रम हा मुख्यमंत्री सौर, म्हणजे कदाचित पुढच्या एका कॉफीला आपण हा कार्यक्रम डिस्कस करू एवढं मी त्याच्यावर बोलू शकेल, एवढं कौतुक करू शकेल की इतक्या मायन्यूट लेवलला जाऊन त्याचं नियोजन केलं. त्याचा रेकॉर्डही झालेला आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये. मला वाटतं सर्वाधिक सौर यंत्र ही त्यांनी दिलेली आहेत लोकांना. नाही, हा जो प्रोजेक्ट मी बोलतोय ना, तो एखाद्या सबस्टेशनच्या बाजूला मोठा 2 ते 10 मेगावॉट पर्यंत सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प बनवायचा आणि त्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची. हा इतका क्रांतिकारक प्रकल्प आहे. मी तुम्हाला सांगतो की पुढच्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास बहुतांश शेतकऱ्यांना दिवसा वीज तर मिळणारच आहे ह्याच्यामध्ये. पण दुसरा ॲडेड ॲडव्हान्टेज असा आहे की याच्यामुळं जे औद्योगिक ग्राहक, आपण कायम जे म्हणतो की महाराष्ट्रामध्ये वीज ही इतर राज्यांपेक्षा महाग आहे उद्योगांना, उद्योग येत नाहीत, तर कारण आपण एक क्रॉस सबसिडी देत असतो. उद्योगांना जे आपण वीज बिल देतो त्यातला काही भार आपण शेतकऱ्यांना सुविधा देण्याकरता त्यांच्यावर काही भार टाकलेला असतो, तो ह्यामुळे कमी होणार आहे. ती क्रॉस सबसिडी कमी होऊन उद्योगांवरचा देखील लोड कमी होणार. त्यामुळे अत्यंत मी तुम्ही खरंच एकदा मला त्यासाठी वेगळा कार्यक्रम घ्या, मी एवढा खोलात सांगू शकेल. त्यातल्या इतक्या मायन्यूट डिटेल्स मी स्टडी केल्यात की अत्यंत मी देवेंद्रजींचं या खात्याचं करावं तेवढं कौतुक कमी आणि त्याचे रिझल्ट्स पुढच्या 1-2 वर्षामध्ये महाराष्ट्राला दिसल्याशिवाय राहणार नाहीत असे मला खात्री आहे.